पोलीस प्रशासनाचा वचक सर्वसा या गुंडाईवर राहिलेला नाही असं मला वाटायला लागलं। बंदचं आव्हान आम्ही केलेलं आहे। अशी दहशतवादी मंडळी हद्दपार झाली पाहिजेत। परभणीमध्ये पेडगाव गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विटंबना केली। त्या निषेधार्थ मराठा समाज जिल्हाधिकारी कार्यालय इथं आलेला आहे आणि याविषयी आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, नेमकं सर्व हा प्रकरण काय? इथं एकटा मराठा समाज नाही आहे, 12 बोलीतेदार आणि 18 पगड जाती आहे। छत्रपती शिवरायावर प्रेम करणारे या महाराष्ट्रातली सगळे जाती धर्माची मंडळी या निमित्तानं निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। खरं म्हणजे पोलीस प्रशासनावर आमचा रोष आहे, कारण आमचं निवेदन आम्ही इथून घेऊन गेलेलं असताना जिल्ह्याचे SP कार्यरत असू शकतात, ॲडिशनल SP कार्यरत असू शकतात, परंतु DYSPने हे निवेदन घ्यायला यायच्याऐवजी आम्हाला तिथं बोलवायला लागलेले आहेत आणि म्हणून जसं काही फार कामात आहेत अशी मंडळी दाखवायला लागलेले आहेत। नाईलाजा नसतं या गुन्हेगारांना वचक बसला पाहिजेत। ही मंडळी अशी दहशतवादी मंडळी हद्दपार झाली पाहिजेत। ह्या लोकांना ताबडतोब कठोर कारवाईला सामोरं जाता ह्या पोलिसांना त्यांना सामोरं घेण्यासाठी भाग पाडलं पाहिजेत। म्हणून खरं म्हणजे इथं पोलीस प्रशासन कमजोर आहे का कमी पडायला लागलेलं आहे हे आम्हाला कळत नाही आहे। आम्ही शांततेनंच आमच्या उद्या बंदचं आव्हान आम्ही केलेलं आहे। उद्या जर पोलीस प्रशासन उद्यापर्यंत जर नाही अटक केली तर आमचा 10 तारखेचा मोर्चा अटळ आहे। सर, तुम्ही बघितलं सर, कोरटकड झाले, सोलापूरकड झाले आणि आता अशी घटना, या अशा घटना महाराष्ट्रात का व्हायला? ह्या अशा घटना का व्हायला लागलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन हे कमजोर आहे। ताबडतोब गुन्हेगारावर केसेस दाखल झाल्या, त्यांच्यावर कठोर कारवाया झाल्या तर आता कुणाची बी हिंमत होणार नाही परत अशा महापुरुषांची विटंबना करण्यासाठी। परंतु हलगर्जीपणा त्या ठिकाणची स्थानिकची मंडळी करायला लागलेली आहेत आणि ह्याला जबाबदार मला वाटते कुठंतरी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी बी आहेत का काय, कारण ह्या बारीक सारीक गोष्टीवर त्यांनी बी लक्ष ठेवायला पाहिजे। अशा घटना परभणीत का व्हायला प्रामुख्यानं? कारण बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना झाली। आम्ही म्हणूनच म्हणलो की इथं पोलीस प्रशासन कचकाऊ धोरण घ्यायला लागलेलं आहे की असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे आणि पोलीस प्रशासन असे जर कचकाऊ धोरण घेत असेल तर निश्चितच अशा घटना घडत राहतील आणि ह्या पोलीस प्रशासनाचा वचक सर्वसा या गुंडाईवर राहिलेला नाही असं मला वाटायला लागलेलं आहे। लोकप्रतिनिधी आज अबू आझमी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर विधिमंडळामध्ये निलंबनाची कारवाई केलेली आहे लगेच, पण सोलापूरकड झाले, कोरटकड झाले, यांना तर शासनानं सुरक्षा दिलेली नाही असं काही म्हणता येणार नाही। अबू आझमीवर म्हणजे जो कोणी महापुरुषांचा अवमान करेल, महापुरुषाबद्दल निलंबन कारवाई झाली, बाकीच्यावर बी कारवाई व्हावी या माध्यमातून आम्ही आज मागणी करत आहोत की त्यांच्यावर बी ताबडतोब कठोर कारवाई व्हावी।